नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल आणि स्वतःची काळजी घेत असाल. तर नुकताच आमच्या घरी ना विवाह सोहळा पार पडला आणि त्याचाच व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आज हा पहिला व्लॉग जो आहे ना तो हळदी समारंभाचा असणार आहे. त्यामध्ये छोट्या छोट्या विधीसुद्धा असतात. मी कोकणी आहे, सो त्यामुळे कोकणी पद्धतीचा विवाह सोहळा कशाप्रकारे पार पडतो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आजच्या व्लॉगमध्ये मी शेअर करणार आहे. तर सर्वात प्रथम ना आमच्याकडे साखरपुडा केला जातो. लास्ट तुम्ही एक ब्लॉग पाहिला असेल जो साखरपुड्याचा मी शेअर केला होता. त्यानंतर ना 15 दिवसांनी आज पूजाची मेहंदी होती आणि घरगुती सोहळा केला मेहंदीचा. खूप काही मोठं असं केलं नाही. घरगुती पद्धतीने सगळ्यांनी छान अशा मेहंद्या वगैरे काढल्या, छोटे मोठे रीलसुद्धा बनवले आणि त्यानंतर मग वेळ आली चुडा भरण्याची. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराष्ट्रीयन पद्धतीने जेव्हा चुडा भरला जातो तेव्हा हिरव्या बांगड्या आणि मध्ये गोल्डन बांगड्या अशा प्रकारे ना चुडा भरला जातो आणि नॉर्मली 12 बांगड्या म्हणजे एका हातामध्ये एक सव्वा अशा डझन बांगड्या भरल्या जातात. तर इथे बघा किती सुंदर दिसत आहे आणि मेहंदीसुद्धा खूप छान रंगली होती तिची आणि खूप खुश आहे. जेव्हा पण मुलींचे शृंगार होतात ना लग्नाच्या वेळेला, त्यावेळेला त्या मुली अजून जास्त खुलून दिसतात. तर त्यानंतर मग ना आमच्याकडे माकू लावण्याची पद्धत आहे, म्हणजे ज्याला आपण छोटी हळद वगैरे सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं. तर एक हळद असते, त्याच्या आधी एक छोटी हळद म्हणजेच माकू लावला जातो आणि हा रात्रीचा असतो. तर 12च्या नंतर दरम्यान लावला जातो हा. आणि यामध्ये ना नारळाचं दूध आणि हळद या सगळ्या गोष्टी लावून तिला छान असं ना नाऊ वगैरे घातला जातो. तर सर्वात प्रथम आधी तिची आरती करतात, तिला ओवाळतात आणि त्यानंतर मग घरातल्या 5 सवासणी बायका ज्या आहेत त्या ओवाळून झाल्यानंतर तिला माकू लावतात आणि मग सगळेजण बाकीचे जे असतात ते सुद्धा लावतात. आणि छान नंतर नाव वगैरे घातल्यानंतर पुन्हा तिला व्यवस्थित असं साडी वगैरे नेसवून छान तयार केलं जातं आणि त्यानंतर तिची सेज भरली जाते, म्हणजे तिच्या डोक्याला हळदी कुंकवाचा टिळा लावला जातो, तांदूळ लावले जातात आणि पुन्हा एकदा तिच्या गालाला, हनवटीला वगैरे लाल कुंकवाने टिक्के लावले जातात, जसे लहान मुलांचे आपण काजळाचे लावतो त्या प्रकारे. तर आमच्या कोकणामध्ये ना अशा प्रकारे ही पद्धत आहे. तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुमच्याकडे सुद्धा अशा प्रकारे केलं जातं का? आय थिंक बहुतांश भागामध्ये ह्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आणि इथे बघा सगळ्याच बायकांना छान गाणी बोलत बोलत ना तिला माकू लावत आहेत. त्यानंतर वेळ येते मुंडावळ्या ओवण्याची. तर याच रात्री म्हणजे जेव्हा माकू लावला जातो तर त्याच रात्री आमच्याकडे ना मुंडावळ्या ओवल्या जातात. सगळ्या बायका जमतात आणि मुंडावळ्या ओवतात रुईच्या फुलाच्या. सुकं खोबरं, त्यानंतर कुरमुरे, चणे, भिजलेले चणे ह्या सगळ्या गोष्टींच्या ना मुंडावळ्या केल्या जातात. आणि इथे बघा ना वहिनींच्या मापाच्या मुंडावळ्या बनवण्याचा इथे प्रयत्न चालू आहे. म्हणजे ह्या मुंडावळ्या असतात ना नवरीला लावल्या जात नाहीत आधी. दुसरी कोणी लेडीज असेल तिच्या डोक्याला लावून पाहतात की बरोबर माप मेजरमेंट कसं आहे वगैरे आणि त्याप्रमाणे ते ओवतात. तर खोबरं वगैरे भिजलेलं असतं. बारीक बारीक तुकडे करून ना हे मुंडावळ्या ओवल्या जातात आणि ह्या मुंडावळ्या ओवताना गाणीसुद्धा म्हटली जातात. नंतर नेक्स्ट मॉर्निंगला आमच्याकडे हळद असते आणि हळदीच्या आधी ना अशा प्रकारे उल्पं काढली जातात, म्हणजे नारळ काढले जातात, पानांचा विडा काढला जातो आणि प्रत्येक देवाचा विडा काढला जातो, गावाचा विडा काढला जातो. त्याला आमच्याकडे उल्पं म्हणतात. आणि त्यानंतर नवरी मुलगीनं हळदीला पाटावरती बसण्यापूर्वी तिची जी आप्तेष्ट मंडळी असतात किंवा नातेवाईक असतात, घरातली मंडळी असतात, सगळ्यांचे मोठ्या थोरांचे आशीर्वाद घेऊन त्यांना भेटून मग पाटावरती बसवलं जातं. आणि त्यानंतर मग हळदीच्या जी प्रोसेस आहे म्हणजे हळद लावणं वगैरे किंवा ओवाळणी वगैरे या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि हा क्षण जो असतो ना तो खूप खूप भावूक असतो. मुलीला आपसुकच रडू येतं आणि घरातले सुद्धा रडतात, कारण लहानाची मोठी मुलगी आपल्या घरी होते आणि ती आता नवरी होणार आणि ती तिच्या नवऱ्याच्या घरी जाणार, सासरी जाणार. या गोष्टीनेच ना त्यांच्या मनामध्ये एक हलचल चालू असते आणि डोळ्यामध्ये आपोआपच अश्रू यायला लागतात. आणि आजूबाजूला जमलेल्या सगळ्या लेडीज असतात त्यांच्यासुद्धा डोळ्यात येते, कारण प्रत्येकीला तो क्षण ना मागे जाऊन म्हणजे त्यांच्या वेळेचा क्षण तो आठवायला लागतो आणि डोळ्यात पाणी चटकन उभं राहतं. तर इथे आधी ना काय केलं जातं, पाटावरती बसवल्यानंतर
ओवाळणी केली जाते. म्हणजे 5 सवासणी बायका ज्या असतात ना, सुवासिनी, तर त्या ओवाळतात. तिला हळदी कुंकू वगैरे लावतात आणि त्यानंतर मग ना 5 जणी पुन्हा आमच्याकडे अशी पद्धत आहे की मुहूर्त बघितला जातो ना हळदीचा, त्यावेळेला 5 नावंसुद्धा काढली जातात, अक्षरं काढली जातात. तर ती 5 नावं, अक्षरं त्याच लेडीजने लावायचं. म्हणजेच समजा आता 4-5 नावं निघाली वेगवेगळी, म्हणजे स वर्ण, र वर्ण, क वर्ण, तर त्याच नावाच्या लेडीजने ना पहिल्यांदा 5 लेडीजने हळदीला हळदी कुंकू आणि हळद लावायची आणि त्यानंतर मग बाकी ज्या असतात त्या. तर ही आमच्याकडची पद्धत आहे. तुमच्याकडे कशी आहे मला नक्की सांगा. आय होप तुम्हालासुद्धा आवडेल छान असा ब्लॉग पाहायला कोकणी पद्धतीचा. आणि आमच्याकडे गावीसुद्धा अशा प्रकारेच केला जातो आणि मुंबईतसुद्धा. तर गावच्या ठिकाणी ना खूप छोट्या-छोट्या गोष्टी, विधी सगळ्याच केल्या जातात. मुंबई ठिकाणी इतकंच काही शक्य नसतं, पण तरीसुद्धा आजही आमच्याकडे ना या सगळ्या विधी केल्या जातात आणि याचा मला खूप खूप अभिमान आहे. खूप आवडतं लग्न पाहायला आणि एन्जॉय करायलासुद्धा. इथे बघा, इथे बघा. जरा सरका ना जास्त. हा, इथे बघा. इथे बघा, इथे बघा. इथे बघा. थोडे क्रॉस राहा. पाचशेची नोट काढ. पैसे देतात मी आधी बसलो असतो. बघू मुलाला मिळतात माहिती आहे, ते मोवा करतात त्या दुसऱ्या दिवशी ते करतात माहिती आहे, मुलीला मिळतात, मुलीला नाही माहिती फ्री ऑफ कॉस्ट ग्लोएल. हळद लावून झाली की मग नवरी मुलीला ना मुंडावळ्या लावल्या जातात मोत्याच्या. त्यानंतर ज्या आपण रुईच्या बांधून ठेवलेल्या असतात मुंडावळ्या, त्यासुद्धा लावल्या जातात आणि त्यानंतर मग शृंगार केला जातो, जसं की जोडवी, नथ, पैंजण आणि आमच्याकडे मणिमंगळसूत्रसुद्धा याच दिवशी घातलं जातं. जे आई-वडिलांकडून मुलीला भेट म्हणून मिळतं लग्नामध्ये, तर ते मणिमंगळसूत्र हळदीच्या दिवशीच घातलं जातं, छोटं मंगळसूत्र. तर हा सगळा शृंगार तिचा करतात आणि हा सगळा शृंगार ना 16 शृंगारामध्ये येतो. प्रत्येक सुवासिनी स्त्री जी असते ना 16 शृंगार करत असते आणि याचे खूप जास्त हिंदू धर्मामध्ये महत्त्व आहे. प्रत्येक शृंगाराचं एक महत्त्व आहे आणि एक
कारण आहे प्रत्येकामागे करण्यामागे, आणि या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगत नाही, कारण व्लॉग खूप मोठा होईल प्रत्येक गोष्ट सांगण्यामध्ये. पण जितक्या गोष्टी ना शॉर्टमध्ये सांगता येईल तेवढ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. तर आमच्याकडे अशा पद्धतीनेच नवरी मुलीला सजवलं जातं. त्यानंतर तिची ओटीसुद्धा भरली जाते आणि ही ओटी ना लग्न होऊन अगदी ती सासरी जाईपर्यंत ही ओटी तिच्या जवळच असते. ती ओटी सोडली जात नाही. तुमच्याकडे कशाप्रकारे करतात हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पूर्ण नवरी मुलीची तयारी झाल्यानंतर मग आम्ही जातो सोवळ्या आणण्यासाठी. तर गावच्या ठिकाणी कसं असतं ना, सुहासिनी 5 बायका आणि त्याच्यामध्ये एक घागर घेणारी असते आणि बाकीच्या ज्या असतात त्या हंडा, कळशी वगैरे घेणाऱ्या. तर या सगळ्यांना विहिरीजवळ जातात. विहिरीच्या इथे पाणी भरतात आणि तिकडे पूजन वगैरे करतात विहिरीचं, आणि त्यानंतर मग पाणी भरून ना ते घरी आणलं जातं. वाजत-गाजत जातानासुद्धा वाजत-गाजत जातात आणि येतानासुद्धा वाजत-गाजत येतात. आणि त्यानंतर मग ना ती जी नवरी मुलगी असते ना, ती सगळ्यांना हळदी-कुंकू लावून सगळ्यांचं पूजन करते त्या सुवासिनी बायकांचं. आणि त्यानंतर मग त्या घरी पाणी वगैरे जसं ते घरात घेतलं जातं, असं सगळं आपल्याकडे कार्यक्रम चालतो. पाणी घेऊन येईपर्यंत ना दारामध्ये देवाक बांधलं जातं. एक जोडपं जे असतं ते देवाक बांधतं दारामध्ये, आणि ती ज्योत जी असते ना, दिवा असतो तो अखंड राहिला पाहिजे. आणि आपल्याकडे गावच्या ठिकाणी विहिरीवरती वगैरे केलं जातं या गोष्टी, पण इथे मुंबईमध्ये विहीर नसल्यामुळे एका ठिकाणी ड्रमामधून पाणी किंवा मग भांड्यामधून पाणी छोट्या-छोट्या तांब्यांमध्ये, कळशीमध्ये आम्ही आणलं. तर विधी जी आहे ना ती आम्ही पूर्ण केली. त्यानंतर मग इकडे हळकुंड दळलं जातं. तर 5 बायका, सुवासिनी बायका इकडे हळकुंड दळतात. तर गावच्या ठिकाणी ना आपण हळकुंड छानरित्या दळू शकतो, पण मुंबईच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पॉसिबल नसतात. त्यामुळे मग आम्ही इथे टोपामध्ये हळकुंड घेऊन वरवंटा जो आहे तर त्याच्या साहाय्याने इथे दळण्याचा प्रयत्न केला. नंतर मग आम्ही घाणासुद्धा भरून घेतला. आता गावच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींना खूप पारंपरिक पद्धतीने केल्या जातात. जागेच्या अभावी मुंबईमध्ये या सगळ्या गोष्टी शक्य नसतात. त्यामुळे जसं जमेल तशा पद्धतीने केलेलं आहे इथे. आणि गावच्या ठिकाणी ना तांदूळ निवडणीपासून कार्यक्रम चालू होतात. तर मुंबईत तर या सगळ्या गोष्टी शक्य नाही आहेत. पण छान प्रकारे केल्या आणि आंब्याच्या पानानेच घाणा भरला जातो. त्यानंतर मग पुढचा विधी असतो की नवऱ्या मुलाकडनं नवरीसाठी उष्टी हळद देणं.
तर आता इथे पूजाची उष्टी हळदसुद्धा आली होती. म्हणजे नवतीच्या नवऱ्याकडून म्हणजे नवऱ्या मुलाकडून तिच्यासाठी उष्टी हळद आली होती. आणि ही उष्टी हळद जी असते ना, सुवासिनी बायका नवऱ्या मुलाच्या घरून घेऊन येतात आणि त्यानंतर मग इथे नवरीला लावली जाते. त्याचबरोबरनं त्याच्यासोबत तिची ओटीही भरली जाते. हळदीवरची साडी, हळदीवर देणारा दागिना वगैरे या सगळ्या गोष्टींनी तिची ओटी भरली जाते. ओटीमध्ये आलेली साडी असते ना, तीसुद्धा तिला नेसायला दिली जातात. आणि जे कोणी पाहुणे घेऊन आलेले असतात ना उष्टी हळद, तर त्यांचा छान असा पाहुणाचार केला जातो. त्यांना नाश्ता, जेवण या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्याचबरोबरनं साडीने किंवा मग ब्लाऊज पीसने जसं शक्य असेल यथाशक्ती तशा प्रकारे त्यांना सन्मानित केलं जातं. त्यांची ओटी भरली जाते. अशा प्रकारे हा विधी पार पडतो. तर आमच्याकडे यासोबतनं जोडपंसुद्धा येतं आणि त्यांचंसुद्धा जोडप्याचंसुद्धा छान असं स्वागत केलं जातं. आणि ह्याच्याबरोबर उष्टी हळदीबरोबर जे जोडपं येतं ना, तर ज्यांचं रिसेंटली लग्न झालेलं असं म्हणजे नवीन जोडपं असतं तेच येतं. तर इथे बघा छान. आणि ह्या सगळ्या तिच्या सासवा आहेत, मावस सासवा आणि तिची सासूसुद्धा. तर खूप छान स्वभाव आहे सगळ्यांचा आणि खूप छान वाटलं. तिला वय मोठीला वय येऊन जाणार ना पूजाला भेटून ती. तो सकाळी म्हणतो नवरदेव तू नक्की कुणाकडून आहेस ते सांग. ती म्हणली मी तिच्याकडून आहे. काय म्हणणं आहे ते सांग. आय होप तुम्हाला हळदीचा हा व्लॉग आवडला असेल. तर हा व्लॉग खूप जास्त मोठा झाला त्यामुळे ह्याचा सेकंड पार्टसुद्धा बनवलेला आहे. तो सुद्धा नक्की पहा आणि हा कसा वाटला हे सुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.